जय शिवराय, जय भीम। आज 26 नोव्हेंबर 2025। खरं तर आज लॉर्ड बुद्धा या TV चॅनलचा ज्यांनी समाज माध्यमामध्ये एक जनजागृतीचं काम केलेलं आहे, अशा लॉर्ड बुद्धा TV चॅनलचा आज वर्धापन दिन आणि संविधान दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत आहे। प्रथमतः मी भारतीय बौद्ध महासभा शाखा कागल तसेच वंचित बहुजन आघाडी शाखा कागल आणि रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं लॉर्ड बुद्धा TV यांना वर्धापन दिनाचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व देशबांधवांना या ठिकाणी संविधान दिनाच्या मंगलमय अशा सदिच्छा देतो। शुभेच्छा देत नाही, कारण शुभ म्हटले की अशुभ आलं आणि अशुभ म्हटले की शुभ आलं। आणि भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, अशुभ असं काही नसतं, जे असतं ते शुभ असतं, त्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, असा सकारात्मक विचार भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे। त्या 2500 वर्षाच्या बुद्धांच्या विचारांना अनुसरून मी देशवासियांना संविधान दिनाच्या या ठिकाणी मंगलमय अशा सदिच्छा देतो। खरं तर देशभरामध्ये संविधान दिन साजरा होत आहे आणि याच निमित्तानं आज ऐतिहासिक कागलमधल्या गैबी चौकामध्ये भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी हार अर्पण करून आपण या संविधान दिनाची सुरुवात केलेली आहे। आज भारतीय बौद्ध महासभेचं कागल तालुक्याचं शाखा म्हणजे ऑफिसचं उद्घाटनही या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यामुळं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी जो या देशामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे, खऱ्या अर्थानं आज देशावरती ज्यांची सत्ता आहे, वारंवार बोललं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही। एका खासदारांनी मध्ये हे स्टेटमेंट केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही, तर BN राव यांनी लिहिलं। तर मी त्यांना सांगू इच्छितो की BN राव हे कायदेविषयक सल्लागार होते, म्हणजे घटनेचे ते घटनात्मक कायदेविषयक सल्लागार होते, ते घटना समितीचे सदस्य नव्हते आणि घटना समितीच्या सदस्याव्यतिरिक्त कुणालाही घटना लिहिता येत नाही असा नियम होता। हे किंबहुना ते विसरले असतील, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून या 140 कोटी आत्ता आहे, या 40 कोटी म्हणजे आज जर पाहिलं तर 2 भावंड एका घरामध्ये एकत्र राहू शकत नाहीत, पण या देशामध्ये अनंत धर्म आहेत, अनंत पंथ आहेत, अनंत भाषा आहेत, अनंत प्रांत आहेत। या प्रांतांना एकत्र घेऊन भारत हा एकसंघ ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या नीतिमूल्यावरती आधारलेलं भारतीय संविधान दिलेलं आहे। आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून जोपर्यंत अंमलात आलं, जो 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, खऱ्या अर्थानं प्रजा त्या ठिकाणी सत्तेसाठी पात्र झालेली आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून कागलमधल्या सर्वात गरीब व्यक्तीलाही एकाच मताचा अधिकार आणि माननीय प्रधानमंत्री यांनाही एकाच मताचा अधिकार या पातळीवरती जे ही समता आणून ठेवलेली आहे, खऱ्या अर्थानं हे भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं यश आहे असं या ठिकाणी मी म्हणतो। आणि पुन्हा एकदा संविधान दिनाच्या आपल्या सर्व देशवासियांना मंगलमय अशा सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा लॉर्ड बुद्धा TV यांना या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं मंगलमय अशा सदिच्छा देतो। त्यांनी इथून पुढे असंच जनजागृतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशी या ठिकाणी निसर्गचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय शिवराय, जय भीम। भारतीय संविधानानिमित्त आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांना पुतळ्याला अभिवादन करून पुष्पगुच्छ घातलेला आहे। आज खरं तर बघायला गेलं भारतीय संविधान दिन साजरा केला जातो आहे, पण फक्त दलित समाजच आज बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन साजरा करतो आहे। मग भारतीय संविधान फक्त दलितांचंच आहे का काय, असा हा पडलेला एक प्रश्न आहे। साधं सोशल मीडियावर सुद्धा भारतीय संविधानाचं शब्द लिहिणं म्हणजे महाग झालेला आहे। इतका द्वेष आज या देशामध्ये पसरलेला आहे। आणि खरं तर बघायला गेलं तर भारतीय संविधान हा सर्व जाती समावेशक असून सर्व न्यायबंधुता हक्क सगळ्यांना दिलेला आहे, पण काही ठराविक लोकांना असं वाटतं की संविधान फक्त मागासवर्गीय समाजाला दिलेलं आहे, सुविधा त्यांना फक्त दलित समाजाला दिलेला आहे। भारतीय संविधानाचा अभ्यास जर करायला गेलं तर इथं
लहानापासून मोठ्यांच्या लोकांपासून लहानापर्यंत सर्व सोयी सुखसुविधा दिलेल्या आहेत, पण त्याचा लाभ कोण घेत नाही. संविधान वाचलं तर निश्चितपणाने कळेल की बाबा बाबासाहेब आंबेडकर काय होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आरक्षणाची तरतूद केलेली होती, पण काही प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्यावेळी म्हटलं की आमच्याकडे 200 एकर आहे, 500 एकर आहे. तो परिणाम आजच्या मराठा समाजावर पडलेला आहे. कागल तालुक्यामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपण हा साजरा करत आहोत. आज जर आपण बघितलं तर देशामध्ये भाजपचं सरकार असतानासुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये पायदळी तुडवून त्याच्या विरोधात जी मूल्ये त्यांची जी आहेत, मनुवादी विचारधारा जी आहे ती राबवून आपल्या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम हे भाजप सरकार करत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत आपण सर्व तळागाळातल्या वंचितांना एकत्र करून याच्या विरोधात लढण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असलेलं आपण दिसून येतं. हा लढा हा कायमस्वरूपी राहील. म्हणजे हा लढा 2500 वर्षापूर्वीपासून आहेच. त्याचबरोबर हा लढा जोपर्यंत देशामध्ये संपता येत नाही तोपर्यंत राहील. म्हणजे समाजातील तळागाळातल्या जी लोक आहेत या तळागाळातील लोकांच्या स्वातंत्र्याला कुठल्याही बाबतीत ठेच पोचू नये यासाठी वंचित बहुजन आघाडी ही आपल्या राज्यामध्ये अग्रक्रमानं या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहील. कागलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आपण आज भारतीय संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं हा इथं संविधान दिन आपण साजरा करत आहोत. या संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख अशा शुभेच्छा. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भलं मोठं असं संविधान या भारत देशाला दिलेलं आहे आणि या संविधानावरच खरं तर हा भारत देश, संपूर्ण भारत देश सुरू आहे. आणि जरी संपूर्ण भारत देश हा संविधानावर सुरू असला तरी काही मनुवादी लोकांचा विचार अजूनही ह्या भारत देशामध्ये आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्या लोकांना भारतीय संविधान आणि बाबासाहेब जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ही मनुवादी लोकांचा विचार या देशातून जाणार नाही एवढीच इथं खंत पण आहे. आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान याच्याबद्दल आम्हाला अभिमान पण आहे आणि त्याचा मान सन्मान पण आम्ही राखतोय. मी पुन्हा एकदा या भारतीय संविधानाच्या निमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. कागल तालुका गैबी चौकामध्ये भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन सेना व वंचितच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बा भीमा जर का तू संविधान दिलं नसतंस, बा भीमा जर का तू संविधान दिलं नसतंस तर आम्हाला हा बोलण्याचा अधिकार मिळाला नसता. बा भीमा जर का तुनं संविधान दिलं नसतं तर आज समता, बंधुता आणि न्यायाचा हक्क आम्हाला मिळाला नसता. बा भीमा जर का तुम्ही संविधान दिलं नसतं तर आम्हाला हक्क अधिकाराने, कुठल्याही अधिकाराने बोलता आलं नसतं. खरोखरच तुमच्या या संविधानाला व या कार्याला माझ्या बापाला सलाम करतो. जय भीम, नमो बुद्धाय.